पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या बाळगल्या जाणाऱ्या शस्त्रांसंबंधी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कारफाटा निमगाव सावा येथे राहुल सुरेश साळवे राहणार साकोरी तर्फे बेल्ले हा त्याच्या 2 साथीदारांसह त्याच्या ताब्यातील MH06 BE 4626 ही इर्टिगा गाडी घेऊन येणार आहे व त्याच्याकडे 2 गावठी पिस्टल आहेत। मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 पंचांसमक्ष सदर ठिकाणी सापळा लावून राहुल साळवे राहणार साकोरी, दर्पण सुरेश पवार वय 22 वर्ष राहणार नारायणगाव व तेजस संदीप मातेरे वय 21 वर्ष राहणार नारायणगाव यांना ताब्यात घेऊन त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता राहुल साळवे तसेच तेजस मातेले यांच्या कमरेला खोचलेले 2 गावठी कट्टे व 2 जिवंत काडतुसे मिळून आली। त्यांच्या ताब्यातून सदर गावठी कट्टे आणि वाहन असा एकूण 5,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले यांनी केली आहे। पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत।